महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे की शिवसेना को कड़ी चेतावनी दी है। शिंदे ने कहा है कि जिनके घर शीशे के होते हैं उन्हें दूसरों पर पत्थर नहीं फेंकना चाहिए। मुंबई से सटे थाने शहर में आयोजित शासन आपल्या दारी शिविर में शिंदे ने विरोधियों पर जमकर हमला बोला। उन्होंने रामदास कदम और योगेश कदम पर लगाए गए आरोपों को बदनामी की साजिश बताया। शिंदे ने कहा है कि मुंबई में 35 लाख घर मराठी लोगों को देने का काम तेजी से चल रहा है। उन्होंने लाड़की बहन योजना और अन्य सामाजिक योजनाओं के लाभ भी गिनाए। शिंदे ने बताया कि शासन आपल्या दारी के तहत अब तक 5 करोड़ नागरिकों को लाभ मिला है। सरकारी दफ्तरों के चक्कर अब बीते जमाने की बात हो गई है। सरकार खुद घर चलकर पहुंच चुकी है। और कार्यक्रम में शिंदे ने छात्रों से कहा है कि वे ही देश का भविष्य है। उन्हें प्रेरणा देने के लिए योजनाएं और शिविर लगातार चलाए जाते रहेंगे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास शासन आपल्या दारीमध्ये 5 कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला। 5 कोटी लाभार्थी आणि त्याला अतिशय मानाचा स्कॉच पुरस्कार देखील मिळाला। देशातल्या 280 प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारी हा मॉडेल उपक्रम म्हणून स्वीकारला गेला। ही आपली अचीवमेंट आहे आणि म्हणून शासन आपल्या दारी आज या ठिकाणी सिद्धेशने शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे दाखले वगैरे हे सगळं जे आहे हे लोकांना आवश्यक बाबी आहेत आणि याच्यावर अनेक योजना निर्भर असतात। प्रवेश असेल, योजना असतील, या ठिकाणी सर्व जे आहे हे दाखले प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्यांना महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून एक प्रकारचं या सर्व लोकांना एकत्र करून या जे काही दाखले, ज्या प्रकारचे दाखले, जी कागदपत्र जी आपल्याला तिकडे जाऊन घ्यावी लागतात ती आपल्याला त्यांना चक्रा मारावे लागतात आणि म्हणून मगाशी सांगितलं सरकारी काम आणि 6 महिने थांब। आता तसं नाही आहे। माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण केली। अनेक लोकांनी विरोध केला, परंतु मी ठाम होतो की लाडकी बहीण योजना केली पाहिजे आणि या सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या योजना आपण केल्या पाहिजे आणि म्हणून शासन आपलं लाडकी बहीण योजना केली, युवा प्रशिक्षण योजना केली, तीर्थ दर्शन योजना केली, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली। अशा अनेक योजना आपण केल्या, अनेक योजना आपण केल्या आणि राबवल्या देखील आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने अतिशय लँडस्लाइड मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिले। मगाशी रामदास भाईंनी त्याचा उल्लेख केला की 200 पेक्षा जास्त 232 जागा आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी आल्या नव्हत्या। त्या महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिले आणि म्हणून आल्या आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारं आपलं महायुती सरकार होतं। आता तोच वेग पुढे सुरू आहे। देवेंद्रजी आणि आमची टीम अगोदर पण होती, आताही टीम, त्या टीमच्या माध्यमातून आम्ही या राज्याला पुढे नेतोय, विकासाला पुढे नेतोय आणि या राज्यातल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवतोय आणि म्हणून सत्ता येते सत्ता जाते। बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून पद येतात जातात, पद वर खाली होतात, परंतु मला याचं समाधान आहे रामदास भाई की या राज्यातले 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा हा एकनाथ शिंदे लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झाली। ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि म्हणून जिथं जातो तिथे माझ्या लाडक्या बहिणी स्वागताला उभ्या असतात आणि म्हणूनच हे जे काही शासन आपल्या दारी हा एक कार्यक्रम झाला। लाडकी बहीण योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्याच्यावर एक गेम चेंजर योजना ठरली आणि म्हणूनच म्हणून आता या सर्व योजना आपण डीबीटी केलेल्या आहेत। मला आठवतंय जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री होते तेव्हा म्हणायचे की
केंद्र सरकारने दिलेला 1 रुपया खाली शेवटच्या माणसापर्यंत पोचता 15 पैसे होतात. 15 पैसे होतात म्हणजे 85 पैसे गायब होतात. पण आता मी अभिमानाने सांगतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात 1 रुपया बंदा गेला की तो बंदा 1 रुपया लोकांच्या खिशात गेला पाहिजे, लोकांच्या खात्यात गेला पाहिजे. आमूलाग्र बदल झालेला आहे. देश पुढे जातोय. आज देश आर्थिक परिस्थिती जी 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आपण आलो, 4थ्यावर आलो, पुढे 3ऱ्यावर येणार आहोत. आणि हे सगळं तुम्हाला पुढे न्यायचं आहे. हे विद्यार्थी देशाचे मगाशी सांगितलं भवितव्य आहे. खऱ्या अर्थाने हे देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणुका येतात जातात, परंतु निवडणुका आल्या की काही लोक एक दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण खुद के गिरेबान में झांक के देखो, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे के घरों पर पत्थर नहीं फेंका करते. आणि म्हणून रामदास भाई, आम्हाला माहित आहे रामदास भाई काय, योगेश काय, सिद्धेश काय. त्यामुळे चिंता करू नका. या अशा कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.